हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती. तर आपण PYQ सिरीज बघत होतो. ह्या PYQ सिरीजमध्ये आपण 2019, 2020 आणि 2021 ह्या तिन्ही वर्षाचे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापनाची योग्यता किंवा अध्यापन अभियोग्यता या युनिटचे PYQ आपण बघितले होते. प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन होते तेवढे आपण बघितले होते 2019, 2020 आणि 2021चे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2023चे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या युनिटमधनं किंवा अध्यापनाची अभियोग्यता ह्या युनिटमधनं. ओके, सो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स जे आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट आहेत, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्याकडनं अजिबात मिस होणार नाहीत. ओके, सो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ओके, सो स्टार्ट करूया. तर स्टार्ट करायच्या आधी मी एक सांगते तुम्हाला की 2023चे आपण PYQ ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. ओके, 2023चे PYQ आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तर जे प्रिव्हियस आपण जे सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन, त्यातले काही क्वेश्चन जे होते ते 2023च्या ह्याच्यात रिपीट झालेले होते. त्यामुळं मी ते न घेता एक नवीन कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत ह्या PYQमधनं. तो आहे इव्हॅल्युएशन्सचे टाईप किंवा मूल्यमापनाचे जे टाईप्स आहेत, जे प्रकार आहेत मूल्यमापनाचे, ते आपण डीपली ह्या व्हिडिओतून आपण शिकणार आहोत आज. ओके, तर इव्हॅल्युएशनचे टाईप्स मी एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये. फर्स्ट टाईप आहे आपला प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. सो प्लेसमेंट इव्हॅल्युएशन काय असतं की एखाद्या राईट पर्सनला राईट प्लेसमध्ये प्लेस करणं, ह्यासाठी प्लेसमेंट इव्हॅल्युएशन आपण करत असतो. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन मराठीत आहे स्थानांतरित मूल्यमापन. ओके, सो स्थानांतरित मूल्यमापन हे योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसविण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ते विद्यार्थ्यांच्या प्रवेश कामगिरीची खात्री देते. ओके, सो यासाठी प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करतात आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशनचे एक्झाम्पल्स आहे मेडिकल एंट्रन्स टेस्ट, PhD एंट्रन्स टेस्ट. म्हणजे मेडिकलमध्ये जर एखाद्या स्टुडंटला जायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला नीटची एक्झाम द्यावी लागते. नीटची एक्झाम पास केल्यानंतरच त्याचा जो प्रवेश आहे तो मेडिकल सेक्टरमध्ये होतो. ओके, मेडिकल फील्डमध्ये होतो. तर ती काय आहे, एंट्रन्स एक्झाम कशासाठी घेतली जाते की एक राईट स्टुडंट जो आहे तो राईट प्लेसला गेला पाहिजे. म्हणजे MBBSला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्याची योग्यता कशावरनं ठरते, तर एंट्रन्स एक्झामवरनं ठरते. तर अशा प्रकारे हे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन केलं जातं. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, त्याचा कीवर्ड एक लक्षात ठेवा, राईट पर्सन इन द राईट प्लेस. ओके, याचा कीवर्ड आहे राईट पर्सन इन द राईट प्लेस. सो त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट बघूया. त्याच्यानंतर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन समजून घेण्याच्या आधी फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असा व्हॅल्युएबल कॉन्टेंट मिळेल आणि MS सेट एक्झामसाठी ते पण चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतील. ओके, तर बघूया फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते क्लासरूम म्हणजे ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे टीचर शिकवतात आहे त्यावेळी तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ऑर स्टुडंटचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, कशासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं, लर्निंग प्रोग्रेस जी आहे स्टुडंटची ते मॉनिटर करण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ह्याच्यावरच आपला क्वेश्चन आलेला आहे. ओके, प्रिव्हियसली आपण बघितलं क्वेश्चन कशावर आहे की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कशासाठी म्हणजे लर्निंग प्रोग्रेस जी आहे ती कुठल्या इव्हॅल्युएशनद्वारे होते, तर लर्निंग प्रोग्रेस जी आहे स्टुडंटची ती कुठल्या इव्हॅल्युएशनद्वारे मॉनिटर केली जाते, तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनने ते मॉनिटर केली जाते. म्हणजेच आकारिक मूल्यमापनाद्वारे. ओके, आकारिक मूल्यमापनाद्वारे जे आहे ते स्टुडंटची लर्निंग प्रोग्रेस मॉनिटर केली जाते. ओके, त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की कंटिन्युअस फीडबॅक आला पाहिजे स्टुडंटकडनं, टीचरला कंटिन्युअस फीडबॅक मिळाला पाहिजे, जेणेकरून टीचरला कळतं की स्टुडंटला आपण जो शिकवलेला कॉन्सेप्ट आहे तो कळला आहे प्रॉपरली की नाही. तर हे बघण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे एक्झाम्पल आहेत
क्विझेस म्हणजे टीचर जो आहे कॉन्सेप्ट समजवल्यानंतर छोटे छोटे टेस्ट देतात स्टुडंटला, छोटे छोटे असाइनमेंट्स देतात ओके, किंवा क्लासरूम डिस्कशन केलं जातं की जेणेकरून टीचरला फीडबॅक मिळावा की टीचरने जो शिकवलेला कॉन्सेप्ट आहे, जो टॉपिक आहे तो स्टुडंट्सला व्यवस्थित कळलेला आहे की नाही, त्यांची लर्निंग प्रोग्रेस काय आहे हे समजण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं ओके. मराठीत पण दिलेलं बघा, आकारिक मूल्यमापन शिकवण्याच्या काळात विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी ओके, शिकण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आकारिक मूल्यमापनाचा वापर केला जातो. त्याचे मुख्य उद्दिष्ट शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही शिकवणी प्रक्रियेत यश आणि अपयशाबद्दल सतत अभिप्राय देणे, म्हणजे कळलेला आहे जो कॉन्सेप्ट टीचर शिकवतीये तो विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला आहे किंवा नाही ह्याबद्दल अभिप्राय कंटिन्युअसली मिळतो. विद्यार्थ्यांना दिलेला अभिप्राय यशस्वी शिक्षणाचे बळकटी प्रदान करतो आणि सुधारणे आवश्यक असलेल्या विशिष्ट शिकण्याच्या चुका ओळखतो आणि टीचरलाही कळतं की कुठे आपल्याला अजून जास्त एक्झाम्पल्स देऊन समजवून देण्याची गरज आहे स्टुडंटला, हेही त्याद्वारे टीचरला कळतं ओके. सो हा होता आपला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. हे जे रेड कलरने हायलाईट केलेले आहेत हे वर्ड्स, ह्यातले कीवर्ड्स आहेत ते तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून ठेवा ओके. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ओके. दोन कॉन्सेप्ट बघितले आतापर्यंत आपण. थर्ड कॉन्सेप्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. तर डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं की शिकण्यातल्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये ज्या अडचणी येतात आहे किंवा विद्यार्थी एखाद्या टॉपिकमध्ये कमजोर आहे तर ते त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी जे आहे ते डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन यूज केलं जातं ओके. इथे दिलेलं बघा, आयडेंटिफाईंग द लर्निंग डिफिकल्टीज ऑर वीकनेसेस, म्हणजे लर्निंग डिफिकल्टी कुठे येते स्टुडंटला आणि कुठल्या पार्टमध्ये स्टुडंट वीक आहे ह्याचं डायग्नोसिस करण्यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन केलं जातं ओके. मराठीत दिलेलं आहे, मराठीत त्याचा अर्थ आहे निदानात्मक मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी किंवा कमजोरी ओळखण्यास संबंधित आहे ओके. तर शिकण्यातील अडचणी किंवा कमजोरी ओळखण्यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन किंवा निदानात्मक मूल्यमापन केलं जातं आणि हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कमकुवत क्षेत्राचा शोध घेते आणि त्यावर उपाययोजनाही करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे स्टुडंट फक्त वीकनेसेस किंवा डिफिकल्टी शोधून काढत नाही तर त्या कशा सुधारल्या जाऊ शकतील और त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल ह्याचाही विचार इथे केला जातो ओके. सो हे जे आहेत हे सगळे कीवर्ड्स आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ह्याच्यावर जसेच्या तसे क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये ओके. ओके, सो 3 कॉन्सेप्ट आपण आतापर्यंत बघितले. नेक्स्ट कॉन्सेप्टच्या ओके, सो आतापर्यंत 3 कॉन्सेप्ट आपण बघितले. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे वळण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन, जेणेकरून अशा महत्त्वाच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्त्वाचे कॉन्सेप्ट जे आहे ते तुमच्याकडनं अजिबात मिस होणार नाहीत ओके. ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया. आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन ओके. सो 4th नंबरचा आपला कॉन्सेप्ट आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डन ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन ओके. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होतं, ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे पूर्ण कोर्स संपल्यानंतर आपण जी एक्झाम घेतो, म्हणजे सेमिस्टरच्या एंडला जी आपण एक्झाम घेतो और स्कूलमध्ये आपण जी वार्षिक परीक्षा घेतो तिथे जे आहे ते आपलं समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण करत असतो की स्टुडंटने किती आत्मसात केलेलं आहे, त्यांनी कोर्समध्ये किती मास्टरी मिळवलेली आहे हे बघण्यासाठी आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन त्यांचं करत असतो. म्हणजेच ॲट द एंड ऑफ द कोर्स आपण त्यांची एक्झाम घेत असतो आणि एक्झाम घेतल्यानंतर रिझल्टमध्ये आपण त्यांना ग्रेड्स देत असतो ओके. हे सगळं कुठे होतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये होतं. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे संकलन मूल्यमापन और ह्याला साकारिक असं म्हटलेलं आहे ओके. साकारिक और संकलन मूल्यमापन हे दोन्ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, कुठलाही वर्ड घेऊन एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात ओके. सो साकारिक मूल्यमापन काय, तर हे शिकवणीच्या शेवटी केले जाते. साकारिक मूल्यमापन कधी केले जाते,
जाते, शिकवणीच्या शेवटी केले जाते, ज्याद्वारे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे जाणून घेतले जाते. ओके, जो आपला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह होता, कोर्स शिकण्यामागे जे आपले उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट साध्य झाले आहे की नाही हे आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन च्या मदतीने बघतो. ओके, दुसऱ्या शब्दात हे विद्यार्थ्यांच्या शिकवणीतील यशाचे अंतिम मूल्यमापन असते. ओके, आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये बघितलं होतं. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होत असतं? ड्युरिंग द लर्निंग, ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन होत असतं, राईट? ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन. कुठलं इव्हॅल्युएशन बघितलं होतं आपण? ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होतं? तर ॲट द एंड ऑफ द कोर्स और ॲट द एंड ऑफ द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन समेटिव्ह इव्हॅल्युएशन होत असतं. ह्या दोन मधला फरक आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मधला. तर हे कीवर्ड्स जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं? मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज टू असाइन ग्रेड्स टू द pupils. It indicates the degree to which the student have mastered the course content. It helps to judge the appropriateness of instruction objective. ओके, जे काही उद्दिष्ट ठरवले होते ते उद्दिष्ट आपले पूर्ण झालेले आहेत की नाही आणि स्टुडंटने कोर्समध्ये किती आत्मसात केला आहे तो कोर्स आणि त्यात ते मास्टर्स झालेले आहे की नाही हेही मॉनिटर करण्याचे आपल्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा उपयोग होतो. आणि जे एक्झाम्पल आहेत, ट्रेडिशनल स्कूल अँड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन, रेटिंग स्किल्स, स्टँडर्डाइज टेस्ट एक्सेट्रा. सो हे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, ओके, सो चारही कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहे. तर क्वेश्चनकडे वळूया आपण. आपला क्वेश्चन होता लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय इव्हॅल्युएशन. तर लर्निंग प्रोसेस कोणत्या इव्हॅल्युएशनने मॉनिटर करतो आपण? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनने मॉनिटर करतो. ओके, आपण जेव्हा कॉन्सेप्ट समजून घेतला होता इथे तेव्हा आपण बघितलं होतं. ओके, लर्निंग प्रोग्रेस कशाने मॉनिटर करतो आपण? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनने मॉनिटर करतो. इथे अध्यापन प्रक्रियेचे नियमन जे आहे ते आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. ओके, तर आय होप तुम्हाला आजचा जो कॉन्सेप्ट आपण घेतलेला आहे तो पूर्णपणे तुमच्या लक्षात आलेला असेल. ह्याच्यावर क्वेश्चन आले तर कसे सॉल्व करायचे आहे ते पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. ओके, प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये मी इथे तुम्हाला त्याचा कॉन्टेंट प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे तुमचे कीवर्ड्स आहेत ते मी इथे हायलाईट केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओ आवडलेला आहे, तुम्ही जस्ट टाईप करू शकता की आय लाईक द व्हिडिओ अशी कमेंट तुम्ही टाकू शकता. ओके, तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि असेच कॉन्सेप्ट जर तुम्हाला MS सेटच्या प्रिपरेशनसाठी हवे असतील तर मी तुमच्यासाठी हे नवीन कॉन्सेप्ट जे आहे ते MS सेटवाले या चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून गाईज. आणि ह्या कॉन्टेंटचे जे आहे तुम्हाला फ्री PDFs पाहिजे असतील तर तुम्हाला ते MS सेटवाले या चॅनलवरती मिळतील. ओके, तुम्हाला जस्ट सर्च करायचं आहे टेलिग्रामवर MS सेटवाले चॅनल. MS सेटवाले चॅनलवरती ह्या कॉन्टेंटची फ्री PDF तुम्हाला मिळेल. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओच्या पेपरमधले क्वेश्चन टीचिंग ॲप्टिट्यूडचे आणि 2024चे क्वेश्चन असे दोन्ही मिळून आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो स्टे ट्यून्ड आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. ओके, सो थँक्यू सो मच गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.